बुलढाण्यामध्ये पंढरपूरवरून परतणाऱ्या वारकऱ्यांच्या बसचा अपघात झाला। चिखलीजवळ दुभाजकाला धडकून बस पलटली। यात 15 वारकरी जखमी झाले। जखमी वारकऱ्यांवर सध्या चिखली आणि बुलढाण्यातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत। आषाढी एकादशीला पंढरपुरात विठ्ठलाचं दर्शन घेऊन परतत असताना मध्यरात्री हा अपघात घडला। इथून परत येताना आमची गाडी पलटी झाली, पण कशी झाली काय झाली हे काहीच माहित नाही आम्हाला। आम्हाला थोड्याशा झोपा लागल्या होत्या, पण आमची खूप कंबर की बसू देऊन नाही राहिली। काय झालं आणि काय नाही, काय मुडली की राहिली ते समजायचं कारणच म्हणजे कसं, आम्ही मधात बसेल होतो। आता त्यावेळेस काय झालं की जे गाडी त्याचा डोळाच लागला, हे 100% सांगतो। कारण ड्रायव्हरचा, कारण की ती गाडी सरकी ते हे नसते, त्याच्यावर गाडी जाऊ शकत नाही। थोडासा असा डोळा लागल्याशिवाय जाईल का गाडी इकडे तिकडे। त्या गाडीनं मग 2-3 ठोसा ते काचगीस फुटले, मग पलटी झाली। तर पुढच्या तोंड आहे त्याचे पुरे काच तुटले, त्याच्यातून लोक बाहेर काढले। सरकारनं पाहायला पाहिजे ना, कमीत कमी ते बसले काय झालं काय नाही। ते पहिलेच ते एक काहीतरी तुटलं होतं त्या गाडीचं। तिथं बोलले ते चिखलीच्या दवाखान्यात बोलले, ते एक आले होते गाडीवाले कोण होते, त्यांनी पाहायला पाहिजे कमीत कमी की आपण वारकऱ्याला पोहोचून देऊ राहिलो तर गाडी कमीत कमी पाहायला नाही पाहिजे का? समजेल ना।